ओमराजे, दोघांच्या रिॲक्शन जाणून घ्यायच्यात. म्हणजे तुम्ही ए-बी-पी माझासोबत बोलताना सुद्धा त्या सांगितल्यात, पण त्याला जस्ट उजळणी. एक म्हणजे ज्यांना तुम्ही वाचवायला गेला होतात, त्या कुटुंबियांच्या नंतर काय प्रतिक्रिया होत्या आणि तुमच्या कुटुंबाच्या, घरच्यांच्या. कारण साहजिक आहे की त्यांना असं तुम्हाला बघणं, म्हणजे तुम्ही नुसतं सांगणं वेगळं आणि याचे व्हिडिओ अशा पद्धतीनं व्हायरल होणं. तर त्या दोघांच्याही कुटुंबाच्या काय प्रतिक्रिया होत्या? तुम्हाला सांगतो ती कुटुंब बाहेर आलं का तर ती इतकी थंडीनं कुडकुडलं होतं की ते असं बघायची सुद्धा त्राण त्यांच्या डोळ्यात नव्हते. तुम्ही ती एक वयस्कर महिला एनडीआरएफच्या जवानानंच अशी घेतली होती. म्हणजे त्यांना शब्द तर काही नव्हतेच, म्हणजे बोलू शकत नव्हते, ती अशी परिस्थिती होती. आम्ही त्यांना पुन्हा बिस्किटचे पुडे, थोडा चहा, असं गरम थोडे पदार्थ त्यांना दिले. आणि त्या दिवशी त्यांची काय, कारण इतक्या जीवावरच होतं ना हो, पाणी सारखं वाढतंय, आपण वाचतोय का नाही माहीत नाही, चारी बाजूनं घराच्या पाणी आपल्याला कोण, आणि 24 तासापासून तिथं ते अडकलेले होते. त्यामुळं त्या दिवशी ती बोलायच्या काय मानसिकतेत नव्हते. आणि भयंकर समजा मी जरी त्यांच्या जागी असतो तर माझी जी भावना झाली असती ती भावना त्यांची होती, फक्त ती व्यक्त होऊ शकले नाहीत त्या दिवशी, कारण वेगळी परिस्थिती होती. आणि घरच्याची मात्र ती सगळ्यांना ती वाटायचं की काय तुम्ही असं कशाला हे करता, तुम्ही नेहमी पुढच्याच माणसाचा तुमचाही विचार करत जा की तुम्ही तुमच्याही मागं ही सगळं तुमच्या घरची लोक आहेत. मला माझ्या काही कार्यकर्त्याची सुद्धा बऱ्याच लोकांचे दादा म्हणले, फक्त तुमचं कुटुंब तुमच्यावर अवलंबून नाही म्हणले, आम्ही सगळे लोक तुमच्याकडे अपेक्षेनं बघतो, त्यामुळे तुमचा जीव महत्त्वाचा आहे म्हणले, तुम्ही असं कुठं पण हे कर. मी त्यांना सांगितलं बाबा शेवटी बघत बसणं काय ते मला योग्य वाटत नव्हतं. आणि त्या कसं असतं, सिच्युएशन ज्यावेळेस तयार होती त्यावेळेस आपण ॲक्ट करतो. आपण जर विचार करत बसलो मध्ये जाऊ का नको, मी वाचन का नाही, पाणी मला ओढून नेईल का नाही, मग हा विचार करत बसलो तर ती ॲक्शन आपण पूर्ण करू, म्हणजे ती सिच्युएशन आपण हँडल करू शकत नाही. क्रिटिकल सिच्युएशनमध्ये आपण ॲक्ट करणं, त्या सिच्युएशनवर मात करणं ही पहिलं काम असतं, आणि ते केलं मी माझ्या माणुसकीच्या भावनेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.